प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता। दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंजनगाव सुरजी तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे। सध्या अंजनगाव सुरजी तालुक्यात नेत्र शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी अमरावतीसह इतर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आणि ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। या समस्येची दखल घेत आमदार गजानन लवटे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले आहे। अंजनगाव उपजिल्हा रुग्णालयातच नेत्र शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करण्यात यावी, जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकेल, अशी मागणी त्यांनी केली। तालुक्यात नेत्र शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सुलभ आणि तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आमदार गजानन लवटे यांनी मांडलेल्या या मागणीमुळे अंजनगाव सुरजी तालुक्यातील हजारो नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला असून शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा प्रजापक्ष मराठी। डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तालुक्यातील नागरिकांना इतर तालुक्यात जावे लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। त्यामुळे अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून व मी माझ्या मतदारसंघाकडून आपणाकडून शासनाद्वारे याबाबत कारवाई करण्याची मागणी